जिंदाबाद इनकलाब जिंदाबाद हिंदुस्तान जिंदाबाद हिंदुस्तान जिंदाबाद आपस में है भाई भाई हिंदू मुस्लिम सिख ईसाई आपस में है भाई भाई हिंदुस्तान जिंदाबाद हिंदुस्तान जिंदाबाद मोदी जब जब डरता है पुलिस आगे करता है मोदी जब जब डरता है पुलिस आगे करता है इनकलाब जिंदाबाद इनकलाब जिंदाबाद आवाज दो राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लफ्ज आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। हेलो दोस्तों, अब तक न्यूज इंडिया में आपका स्वागत है। दिल्ली के जंतर मंतर पर शांतिपूर्ण तरीके से प्रदर्शन कर रहे छात्रों और युवाओं पर हुए लाठीचार्ज के विरोध में आज मालेगांव के मौसमपुर स्थित महात्मा गांधी की प्रतिमा के पास एक बड़ा विरोध प्रदर्शन किया गया। इस प्रदर्शन में विभिन्न राजनीतिक दलों के पदाधिकारी, सामाजिक संगठन, छात्र और आम नागरिक बड़ी संख्या में शामिल हुए। शांतिपूर्वक प्रदर्शन कर रहे छात्र छात्राओं पर पुलिस द्वारा किए गए लाठीचार्ज और बल प्रयोग की तीखी शब्दों में यहाँ निंदा की गई। पेपर लीक मामले और छात्रों के साथ हुए अन्याय की नैतिक जिम्मेदारी लेते हुए केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान के तुरंत इस्तीफे की मांग की गई। पेपर लीक के कारण मानसिक और आर्थिक रूप से परेशान हुए छात्रों के परिवारों को केंद्र सरकार की ओर से 1 करोड़ रुपए का मुआवजा देने की मांग उठाई गई। सुबह 11 बजे मौसमपुर पर महात्मा गांधी की प्रतिमा के पास सभी दलों के कार्यकर्ता, संगठन और आम लोग इकट्ठा हुए। उपस्थित लोगों ने केंद्र सरकार की नीतियों और प्रदर्शनकारियों पर हुए कार्रवाई के खिलाफ जमकर नारेबाजी की। इस आंदोलन में शिवसेना, उद्धव बालासाहेब ठाकरे गठ और महाराष्ट्र नव निर्माण सेना सहित मालेगांव तालुका व शहर के विभिन्न राजनीतिक दलों, सामाजिक संस्थाओं और संगठनों के प्रतिनिधियों ने हिस्सा लिया। आंदोलन में शामिल सभी लोगों ने एक सुर में छात्रों के अधिकारों और न्याय के लिए इस संघर्ष को आगे भी जारी रखने का संकल्प व्यक्त किया। चालू असलेले उपोषण अतिशय शांततेत होते वांगचुंबेंचे, परंतु त्या उपोषणात विद्यार्थी काल परवा विद्यार्थ्यांनी त्याला सहभाग दाखवला। त्या सहभाग दाखवत असताना विद्यार्थी आपल्या न्याय हक्कासाठी आणि आपल्या आयुष्यभर ज्या तुम्ही नेट परीक्षा पाहत असेल तर नेट परीक्षा ही पूर्ण देशात एकाच वेळी होती आणि एकाच वेळा संपूर्ण देशात घेतल्या गेलेल्या या नेट परीक्षामध्ये जवळजवळ 60 लाख विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता। त्यातील काही विद्यार्थ्यांचं भविष्य हे त्यांचं भविष्य होतं, परंतु त्या ठिकाणी ते त्यांचं भविष्याकडे लक्ष न देता स्वतःच्या ज्या शिक्षणासाठी, स्वतःवर झालेल्या अन्यायासाठी ते लढत होते। त्या ठिकाणी अतिशय शांतता मार्गाने ते आंदोलन चालू असताना त्या पोलिसांनी त्यांना प्रचंड मारहाण केलेली। त्याचप्रमाणे या देशाचे विरोधी पक्ष नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी गेल्या 20 दिवसापासून जरी या उपोषणामध्ये सहभाग घेतला नव्हता, पण त्यांचा पूर्ण सहभाग आणि त्यांचं पूर्ण सहकार्य त्या याला होतं। काल विरोधी पक्ष नेते जेव्हा पंतप्रधानांच्या निवासस्थानी बसले, पंतप्रधानांच्या निवासस्थानी बसल्यानंतर पंतप्रधानांनी येऊन त्यांच्याशी बोलणी केली पाहिजे होती। देशाचे सर्वोच्च विरोधी पक्ष नेत्यांशी बोलणी न करता पंतप्रधान हे मागच्या दाराने पळकुट्ट्यासारखे पळून गेले आणि आमचे राष्ट्रीय नेते, विरोधी पक्ष नेते आदरणीय राहुलजी गांधी यांना अटक करून त्यांच्यावर अन्याय करण्यात आलेला आहे। या घटनेचा या सर्व मालेगाव तालुक्या आघाडीच्या वतीने मी निषेध करतो। जिंदाबाद इनकलाब जिंदाबाद वोट चोरों से आजादी, झंडा चोरों से आजादी, पूंजी वालों से आजादी, मनुवादों से आजादी। आज या ठिकाणी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी केलेल्या आवाहनानुसार आज या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, त्याचबरोबर आरपीआय आणि इतर सर्व पक्षीय कार्यकर्ते आणि नेते मंडळी, मला या ठिकाणी अभिमानाने एक गोष्ट सांगावीशी वाटते की या आंदोलनाची सगळ्यात पहिली दखल जर कोणी घेतली असेल तर ती माननीय उद्धवजी ठाकरे, बोला छत्रपती शिवाजी ठाकरेंनी जय शिवाजी, उद्धवजी ठाकरेंनी ज्याप्रमाणे लोक त्यांना
कुटुंब प्रमुख म्हणून बघतात, त्याप्रमाणे कुटुंब प्रमुखाच्या भूमिकेतून त्यांनी या युवा शक्तीच्या आंदोलनाला ठामपणाने पाठीशी उभा राहत त्यांच्यामध्ये लढण्याची जिद्द आणि प्रेरणा मिळवून दिली. एवढंच नाही तर जंतर मंतर या ठिकाणी सुद्धा उद्धव साहेबांनी भेट दिलेली आहे. आपली पुढील आज गेल्या 20-25 दिवसापासून शांतताच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या सोनम वांगचुक यांना कपड्यामध्ये गुंडाळून लोकशाही गुंडाळण्याचा जो केविलवाना प्रयत्न या सरकारने केला, या सरकारने गुंडांना पोलीसच्या वेशामध्ये पाठवून जंतर मंतरवर अगदी 15-15, 16-16 वर्षाच्या कोवळ्या मुलींना कपडे फाटेपर्यंत मारलं, त्यांचे डोके फोडले, हातपाय तोडले. या गांडू आणि कायर सरकारचा आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थाने निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी सर्वपक्षीय कार्यकर्ते जमलेलो आहोत. प्रधानांचा राजीनामा हा तर विषय आहेच, परंतु जोपर्यंत हे भ्रष्ट सरकार, हे चंदाचूर सरकार, हे पेपर चोर सरकार याला खाली खेचलं जात नाही, तोपर्यंत ह्या आंदोलनाची धग कमी होणार नाही, एवढं ठामपणे या ठिकाणी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काल राहुल गांधीला देखील अटक करण्यात आली आणि हे सगळं झालं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी एवढं मोठं आंदोलन देशाच्या राजधानीत केलं आणि त्या आंदोलनाला दखल घेण्याऐवजी 20 दिवस आमरण उपोषण सोनम वांगचुक यांचं चाललं, त्याच्याशी चर्चा करण्याऐवजी कुठेतरी सरकार लोकशाहीचा गळा घोटण्यासाठी आणि लोकांवर अन्याय करण्यासाठी लाठीचार्ज करून पोलीस बळाचा वापर करून आमरण उपोषण त्यांनी गुंडाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी संसदेकडे मार्च नेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर अमानुष अत्याचार, लाठीचार्ज करत पण अनेक विद्यार्थी हे जखमी करण्यात आले आणि त्यामुळे देशात आज तीव्र संताप नरेंद्र मोदी, अमित शहा आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात सुरू आहे. काल लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते यांच्या नेतृत्वाखाली प्रधानमंत्री आवासाच्या बाहेर निदर्शनं देत असताना देशाच्या विरोधी पक्ष नेत्याशी चर्चा करण्याऐवजी नरेंद्र मोदींनी या ठिकाणी पोलीस बळाचा वापर केला. याचाच अर्थ देशात लोकशाही धोक्यात आहे. देशातली लोकशाही वाचावी, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि पेपर फुटी करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी. संसदेत यावर सरकारने स्टेटमेंट करावं. या मागणीसाठी संपूर्ण भारतात आज निदर्शनं सुरू आहेत. काही ठिकाणी काल झाली. याचा आज भाग म्हणून आज मालेगावात सर्व पक्षीय, सर्व विचारधारेच्या कार्यकर्त्यांतर्फे आज आंदोलन करण्यात येऊन त्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. एक मिनिट. आप हमारे अब तक न्यूज चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन को प्रेस कर दें और अगर आप हमारी मदद करना चाहते हैं तो आप हमारे ज्वाइन का बटन दबाकर हमारी मेंबर्स आदमी भी आप ले सकते हैं. इससे आप हमारी मदद भी कर देंगे और हमारी बेबाकी को चार चांद लगाने का काम भी करेंगे. तुबा कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन आपके लिए लाया है धूप से बचाने वाली डे क्रीम, सौंदर्य चेहरे को गोरा करने वाली नाइट क्रीम, फुंसियों के लिए टीसी स्किन क्लीनर एंड सेरम, सर्दी में जिल्दों को ताजा रखने वाला मॉइस्चराइजर, 7 दिनों में गोरा करने वाली क्रीम, आंखों के नीचे कालापन को दूर करने वाला टीसी डार्क वे सीरम, हाथ और गर्दन का कालापन दूर करने वाला साबुन. हमारा पता याद रखें, कुसुम्बा रोड, औलिया मस्जिद के सामने, तुबा कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन.